नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. सिलॉग सॉल्व्ह करत असताना तुमच्या मनामध्ये एक नेहमी डाऊट येतं ते म्हणजे कोणतं, की सर ईदर ऑरचे नक्की किती पेअर असतात? 2 असतात, 3 असतात किंवा 4 असतात. बऱ्याचशा ठिकाणी वेगवेगळं तुम्हाला त्या ठिकाणी शिकवलं जातं. पण आज तुम्हाला मी सांगणार आहे ईदर ऑरचे नक्की किती पेअर असतात विथ व्हॅलिड रिझन ऑल्सो. चला तर स्टार्ट करूयात आणि सगळ्यात महत्त्वाचं तुम्ही जर चॅनलला नवीन असाल सबस्क्राईब जरूर करा आणि खाली तुम्ही कमेंट करून नक्की सांगा की तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला. पण एंडपर्यंत तुम्हाला व्हिडिओ पाहायचा आहे. सगळ्यात अगोदर मला हे सांगा, की सर सिलॉक्समध्ये ईदर ऑरचे किती पेअर असतात? जे माझं कंप्लीट आन्सर असणार आहे, ते असणार आहे फक्त आणि फक्त 2 तुमचे ईदर ऑरचे पेअर आहेत. सम आणि सम नॉट हा तुमचा ईदर ऑरचा पेअर नसणार आहे. आता मी तुम्हाला ह्या ठिकाणी ते प्रूव्ह करून सुद्धा दाखवतो. आता पहा, सगळ्यात महत्त्वाचं काय, की पॉसिबल कन्क्लुजन आणि त्याच्यानंतर ना जे डेफिनाइट कन्क्लुजन असतं ह्याच्यामध्ये काय डिफरन्स आहे? तुम्ही पाहिलं असाल, की सर डेफिनाइट कन्क्लुजन असतं, काही इनडेफिनाइट असतं किंवा एखादं पॉसिबल पण असतं. सगळ्यात अगोदर कन्क्लुजनचं मीनिंग असं असतं, की जर एखादं स्टेटमेंट तुम्हाला कोणी पास केलं, जसं की एक्झाम्पल घ्या, Aचा थोडासा पार्ट काय आहे? Aचा थोडासा पार्ट B दिलेला आहे. तर ह्याच्यावरून तुम्ही काय कन्क्लूड करता, की सर पहा जो Aचा थोडा पार्ट आहे ना, तो B आहे आणि ऑब्व्हियसली Bचा पण थोडा पार्ट जो आहे तो A असणार आहे. मग ह्याच्यावरून तुम्हाला कोणतं आन्सर कन्फर्म देता येतं? त्याला म्हणायचं डेफिनेट कन्क्लुजन. मला कन्फर्म हे सांगता येतं सर, की जो Bचा थोडा पार्ट असणार आहे, सम बी आर ए हे काय असेल? सर हे कन्फर्म आन्सर असणार आहे. कारण की हे एक डेफिनेट काय आहे? सर हे एक डेफिनेट कन्क्लुजन असणार आहे. तुम्हाला जर हे प्रश्न विचारलं, की मला सांगा ऑल ए आर बी हे बरोबर आहे का चुकीचं आहे? तुम्ही काय म्हणणार? सर बघा माझ्याकडे जो इन्फॉर्मेशन आहे अकॉर्डिंग टू द स्टेटमेंट ते फक्त एवढं म्हणतंय एचा जो हा पार्ट असणार आहे तोच पार्ट बी सोबत शेअर झालेला आहे. तर मला बाकीच्या एच्या पार्ट बद्दल काही इन्फॉर्मेशन नाहीये. तर मी ह्याचा जो आहे तो डेफिनेट आन्सर देऊ शकत नाही. जर तुम्ही असं म्हणाल बनू शकतं का? ते पॉसिबिलिटी असेल. याचा अर्थ काय? डेफिनेट कन्क्लुजनचं म्हणणं असं असतं, की डेफिनेट कन्क्लुजन जर ॲक्चुअल डायग्राममध्ये बरोबर असेल, जर डेफिनेट कन्क्लुजन ॲक्चुअल डायग्राममध्ये बरोबर असेल, तर ते पॉसिबल डायग्राममध्ये सुद्धा बरोबर असतं. कसं? चला तुम्हाला सांगतो मी आता. मी ऑल ए कॅन बी बी तुम्हाला ड्रॉ करून दाखवतो. सपोज एक्झाम्पल घ्या, हा तुमचा ए आहे आणि हा काय आहे ए? तो कंप्लीट बीचा पार्ट बनलेला आहे. मी तुम्हाला अगोदर काय म्हणलं होतं? सम बी आर ए हे तुमच्या ॲक्चुअल डायग्रामच्या अकॉर्डिंग काय होतं? सर अगदी बरोबर होतं. ॲक्चुअल डायग्राम म्हणजे काय? जे स्टेटमेंटला दिलेलं आहे ते तुम्ही ड्रॉ केलेलं आहे. आता पहा, सम बी आर ए तुम्ही नंतर ना पॉसिबल डायग्राम ड्रॉ केला तेव्हा सुद्धा बी चा थोडा पार्ट काय दिसतोय इथे? ए दिसतोय. जर कंप्लीट ए बी मध्ये असेल तर डेफिनेटली बी चा थोडा पार्ट काय असणार आहे? तो ए असणार आहे. याचा अर्थ हे झालं सर, की जो डेफिनेट कन्क्लुजन असतं ते ॲक्चुअल डायग्राम मध्ये आणि दुसरं काय? तुमच्या पॉसिबल डायग्राम मध्ये नेहमी बरोबर असणार आहे. आता दुसरा मुद्दा असा आहे, की पॉसिबल कन्क्लुजन काय असतं? पॉसिबल कन्क्लुजनसाठी आता आपण एक एक्झाम्पल घेता येते. सपोज सम ए आर बी हे मी काय म्हणलं एक स्टेटमेंट ड्रॉ केलं. आता हे काय आहे? सर हे आहे ॲक्चुअल डायग्राम. आता मला सांगा ऑल ए ऑल ए कॅन बी बी म्हणलं मी. ऑल ए कॅन बी बी. हे काय आहे सर? हे एक पॉसिबल कन्क्लुजन आहे. मला कन्फर्म आन्सर सांगत नाहीये, मला पॉसिबिलिटीमध्ये विचारत आहे. मला सांगा ऑल ए कॅन बी बी तुमच्या अकॉर्डिंग टू द ॲक्चुअल डायग्राम जर तुम्ही पाहिलात तर इथं तुम्हाला काय असणार आहे? सर हे चुकीचं असणार आहे. आणि जेव्हा तुम्ही पॉसिबल डायग्राम बनवताल जसं की ऑल ए जो आहे तो बीचा पार्ट आहे, तर पॉसिबल डायग्राममध्ये हे बरोबर होतं. तर याचा अर्थ असा आहे, जे कोणतं पॉसिबल कन्क्लुजन असेल, ते पॉसिबल कन्क्लुजन तुमचं ॲक्चुअल डायग्रामच्या अकॉर्डिंग काय असणार आहे? चुकीचं असणार आहे आणि जे पॉसिबल डायग्राम आहे त्याच्या अकॉर्डिंग अगदी बरोबर असेल. मग सर व्हॉट अबाउट डेफिनेट कन्क्लुजन? डेफिनेट कन्क्लुजनमध्ये तो तुमचा जो कन्क्लुजन असेल तो ॲक्चुअल डायग्रामच्या अकॉर्डिंग पण बरोबर असेल आणि पॉसिबल डायग्रामच्या अकॉर्डिंग सुद्धा काय असणार आहे? बरोबर असणार आहे. आणि एखादा डेफिनेट कन्क्लुजन जर तुमच्या पॉसिबल डायग्राम चुकीचं झालं, तर तो तुमचा कन्क्लुजन काय होणार आहे? कंप्लीटली रॉंग होणार आहे. हे सर्वांना समजलं? ह्यासाठी एक सगळ्यात बेस्ट एक्झाम्पल तुम्हाला मी सांगतो. मी म्हणत आहे उद्या 10 वाजता क्विज होणार आहे. मग तुम्ही काय म्हणणार? सर सकाळी जर 10 वाजता क्विज होत आहे, तर ती 10 वाजता होणारी क्विज गणिताची असू शकते का? मला सांगा, तुम्ही एक्स्ट्रा मला विचारलं, सर गणिताची क्विज होणार आहे का? ही पॉसिबिलिटी तुम्ही मला विचारत आहे, पण त्याच्यामध्ये डेफिनेटली काय ट्रू आहे, की उद्या 10 वाजता क्विज होणार आहे म्हणून.
याचा अर्थ असं होतं की एखादं कन्क्लुजन जर ऍक्च्युअलला बरोबर आहे तर पॉसिबलला पण बरोबर असेल, हे तुम्हाला सगळ्यात अगोदर कळणं फार इम्पॉर्टंट होतं. आता जर तुम्हाला सिलॉक्स बद्दल आणखीन काही डाऊट असतील तर खाली कमेंट करा की सर सिलॉक्सचा आम्हाला वन शॉट व्हिडिओ पाहिजे, तर मी डेफिनेटली एक लाईव्ह तुमच्यासाठी सिलॉक्सचा कंप्लीट व्हिडिओ जो आहे तो घेऊन येईल, पण तुम्हाला कमेंट करावं लागेल. आता आपण पाहूयात की सर व्हॉट यू मीन बाय ईदर ऑरचा पेयर. ह्याला काय म्हणतात ईदर ऑरच्या पेअरला? ईदर ऑरचा पेयर असं असतं, जस्ट एक्झाम्पल घ्या. ए चा जो सी आहे तो काय आहे सर फ्रेंड आहे. ए जो आहे तो सी चा फ्रेंड आहे आणि सी जे आहे ते बी सोबत भांडण केलेलं आहे. सी जे आहे ते बी सोबत भांडण केलेलं आहे. आता मला सांगा, ए जो आहे तो सी चा फ्रेंड आहे. आता ए च आणि बी च काही पण रिलेशन नव्हतं. मग हे दोघं जे आहेत ते बोलू शकतात का? मला कन्फर्म सांगता येत नाही. ते बोलू शकतील मे बी. हे दोघं बोलणार नाही का हे तुम्ही कन्फर्म सांगणार का? मला सांगता येत नाही. ते दोघं बोलणार नाही ही असणार आहे पॉसिबिलिटी. याचा अर्थ असा आहे ए आणि बी जे आहे ते बोलू शकतात, पण कशामध्ये? ते पॉसिबिलिटीमध्ये. म्हणजेच काय? कॅन बी मध्ये. ते दोघं बोलणार नाही हे कशामध्ये ट्रू आहे सर? हे पॉसिबिलिटीमध्ये काय असणार आहे? ट्रू असणार आहे. मग मला ह्याच्यामध्ये कन्फर्म आन्सर देता येत नाही. एक तर ते बोलू शकतात किंवा एकतर ते बोलू शकणार नाही. याचा अर्थ काय होतं? एकतर बोलतील म्हणजे ईदर ऑर हे ट्रू असेल. आता तुम्हाला सांगतो मी एक्झाम्पलच्या सोबत. आता मला सांगा सम ए आर बी. आता तुम्ही पाहिलात तर हे तुमचा ऍक्च्युअल डायग्राम आहे. ऍक्च्युअल डायग्रामच्या अकॉर्डिंग सम ए आर बी हे कन्क्लुजन तुम्हाला बरोबर वाटतंय का? बरोबर वाटत नाही, कारण की ए चा पार्ट बी मध्ये नाहीये. मग जर मी ह्याचा पॉसिबल डायग्राम ड्रॉ केलं, जे आहे काय? आता एक्झाम्पल घ्या, मी पॉसिबल डायग्राम ड्रॉ करतोय. हा तुमचा सम ए काय असेल? तुमचा सी असेल आणि जो बी असणार आहे तो बी जो आहे तो ए चा पार्ट बनला आणि बी आणि सी यांचं रिलेशन खराब आहे. आता तुम्ही परत एकदा त्या ठिकाणी पहा काय दिलेलं आहे. सम ए आर सी, काही अडचण नाही, सी चा पार्ट बी मध्ये नाहीये, पण मी काय ड्रॉ केलं? सम ए कॅन बी बी हे मी ड्रॉ करून दाखवलं. आणि जेव्हा मी ए जो आहे तो बी चा पार्ट बनतोय त्यावेळेस हे कन्क्लुजन जे आहे ते रॉंग होतंय. कारण की नो ए आर बी, जेव्हा ए चा पार्ट बी मध्ये आहे तर नो ए आर बी काय असणार आहे? हे डेफिनेटली चुकीचं असणार. मला सांगा, जेव्हा मी ह्याला ट्रू करायला गेलो तर हे चुकीचं झालं. अगदी बरोबर आहे, ठीक आहे. आता मी काय करेन? आता मी सेकंड स्टेटमेंट, कोणतं होतं सेकंड स्टेटमेंट? नो ए कॅन बी बी. ह्याला मी आता ट्रू करून तुम्हाला दाखवतो. नो ए कॅन बी बी. हे पहा, थोडासा ए जो आहे तो सी असणार आहे आणि सी चं भांडण बी सोबत आहे आणि ह्या सोबतच मी काय करेन? बी चं भांडण ए सोबत लावून देईन. याचा अर्थ मला सांगा, हे दोघं बोलणार नाही याची पॉसिबिलिटी आहे का? हो, अगदी बरोबर. आता चेक करा, नो ए आर बी. जेव्हा नो ए आर बी हे ट्रू असतं तेव्हा सम ए आर बी चुकीचं असणार आहे, कारण की ए चा पार्ट बी मध्ये नसणार आहे. याचा अर्थ काय झालं? जेव्हा तुम्ही ह्याला ट्रू करायला गेलात तर हे चुकीचं होतंय, जेव्हा तुम्ही ह्याला ट्रू केलात तर हे चुकीचं होतं. याचा अर्थ काय? एक तर हे फॉलो होईल किंवा एकतर हे फॉलो होईल. याचा अर्थ बनतो ईदर वन फॉलो ऑर टू फॉलो. हे दोन तुम्हाला कळालं असेल, एकदम इझी होता. हा पहिला जो पेर आहे तो तुमचा ईदर ऑरचा असणार आहे, सम ए आर बी, नो ए आर बी. आता सेकंड जे महत्वाचं आहे ते म्हणजे सम ए आर बी, सम ए आर नॉट बी. हा सगळ्यात मोठा आपला डाऊट होता. ह्या क्लासचं मेन म्हणणं हेच होतं. आता मला सांगा, जेव्हा मी सम ए आर बी हे डायग्राम ड्रॉ केलं, काय बनवलं? सम ए आर बी. ह्याच्यामध्ये मला सांगा, सम ए आर नॉट बी चुकीचं असणार का? हो, अगदी बरोबर आहे. का? कारण की सर माझ्याकडे जो इन्फॉर्मेशन आहे तो ए च्या बी बद्दल आहे. फक्त ए आणि बी जे आहेत ते दोघं एकत्र आहेत. पण जो ए चा बाकीचा पार्ट आहे, कोणता पार्ट? सर हा वाला जो पार्ट आहे ह्याच्याबद्दल माझ्याकडे इन्फॉर्मेशन नाहीये, म्हणून मी याचा आन्सर जे आहे ते देऊ शकत नाही. याचा अर्थ हे तुमचं अगदी बरोबर झालं. आता मला सांगा, जेव्हा हे बरोबर होतं तर हे चुकीचं व्हायला पाहिजे. अगदी बरोबर आहे आणि इथं बरोबर पण झालेलं आहे. ओके. आता जेव्हा मी ह्याला ट्रू करून दाखवतो, तेव्हा हे चुकीचं व्हायला पाहिजे. तेव्हाच हे काय बनतंय? सर हे बनणार ईदर ऑरचा पेर. आणि सपोज जर हे तुमचं बरोबर आलं आणि त्यासोबत हे सुद्धा बरोबर आलं तर ऍट अ टाइम दोन्ही पण जे गोष्टी ट्रू होतात त्याला आपण ईदर ऑर म्हणणार नाही. आता तुम्हाला दाखवतो प्रूव्ह करून. हे पहा, सम ए आर नॉट बी. मी काय म्हणतोय? सम ए जो आहे तो काय नाहीये? सम ए आर नॉट बी. ह्याचा मी डायग्राम इथं ड्रॉ करतोय. हे पहा, ए चा हा तुमचा जो पार्ट आहे, या पार्ट बद्दल मी त्या ठिकाणी डायग्राम ड्रॉ केलं. तुम्हाला समजतंय मी काय म्हणतोय ते? हो, अगदी बरोबर आहे. जेव्हा तुम्ही रीड करता सम ए आर नॉट बी, सर ह्या डायग्रामच्या अकॉर्डिंग जे तुमचा ऍक्च्युअल डायग्राम आहे त्या ऍक्च्युअल डायग्रामच्या अकॉर्डिंग काय होतंय सर? हे रीड केल्यानंतर सम ए आर बी काय होतंय? हे चुकीचं होतंय. पण तुम्हाला मी काय म्हणलं होतं? तुम्ही ऍक्च्युअल डायग्राम ड्रॉ करा किंवा तुम्ही पॉसिबल डायग्राम ड्रॉ करा.
ते एखादी गोष्ट जर चुकीची असेल तर दोन्हीकडे चुकीची असणार आहे. जर एखादी गोष्ट दोन्हीकडे बरोबर असेल तर दोन्हीकडे काय असणार आहे? अगदी बरोबर असणार आहे. ओके. आता मला सांगा सम ए आर नॉट बी ह्याचं मी पॉसिबल डायग्राम बनवतो. काय असणार आहे पॉसिबल डायग्राम? हे पहा, ए तुमचं कंप्लीटली आहे आणि ए चा थोडासा पार्ट जो आहे तो बी असणार आहे आणि काय म्हणतोय बघा, ए चा थोडा पार्ट हा वाला जो असेल तो नसणार आहे. मी डायग्राम ड्रॉ केलं. कंप्लीट बी ला मी ए च्या मध्ये घेऊन गेलं, पण ए चा जो हा पार्ट आहे तो कोण नाहीये? तो नाहीये बी. मला सांगा जेव्हा तुम्ही ह्याला रीड करताय सम ए आर नॉट बी, इथं पहा ए चा थोडासा पार्ट, एवढा पार्ट जो आहे तो बी नाहीये. ह्या पार्ट बद्दल मला काय माहित नाहीये, म्हणून मी काय केलं, बी ला कम्प्लिटली ह्याच्यामध्ये घेऊन गेलं. आता तुम्ही हे स्टेटमेंट, हे कन्क्लुजन रीड करा, सम ए आर बी. जेव्हा तुम्ही सम ए आर नॉट बी बरोबर केलं तेव्हा बी चा पार्ट काय होतंय? ए होतंय. याचा अर्थ काय? सर दुसऱ्या वेळेस हे बरोबर होत आहे. म्हणजेच काय, एकदा चुकीचं झालं, एकदा बरोबर झालं. जर एकदा चुकीचं आहे तर किती पण तुम्ही पॉसिबल डायग्राम बनवा ते नेहमी चुकीचंच असणार आहे. आणि जर एकदा बरोबर झालं तर तुम्ही किती पण पॉसिबल डायग्राम बनवा, त्याचे काय असेल ती गोष्ट नेहमी प्रत्येक डायग्राम मध्ये बरोबर असणार आहे. हे तुम्हाला मी आत्ताच प्रूव्ह करून दाखवलं. कशामध्ये? ऍक्च्युअल जे आपलं डायग्राम मध्ये जे डेफिनेट कन्क्लुजन असतं ते डेफिनेट कन्क्लुजन ऍक्च्युअल मध्ये पण बरोबर आहे आणि पॉसिबल मध्ये पण बरोबर आहे. पण इथं काय झालं सर, इथं बरोबर होतंय, एकदा चुकीचं झालं, पण एकदा बरोबर आहे, पुन्हा बरोबर झालं. ह्या गोष्टी नाही चालणार, कारण की सम ए आर नॉट बी जेव्हा बनवत असतो, जर कम्प्लिटली बी तुमचा ए चा पार्ट बनला तर बी चा थोडा पार्ट ए आहे. याचा अर्थ हे जे कन्क्लुजन होतं हे बरोबर होत आहे असं नाही चालणार. म्हणून काय, हे तुमचं ईदर ऑरचा पेयर नाहीये, हा तुमचा असणार आहे नीदर नॉरचा पेयर. कारण की हे आहे ऍक्च्युअल डायग्राम आणि हे काय आहे सर, हे आहे पॉसिबल डायग्राम. जर तुम्ही ऍक्च्युअल डायग्राम पाहिलात तर सम ए आर बी काय होतंय? सम ए आर बी हे चुकीचं होतंय. आणि तुम्ही इथं पाहताय तर सम ए आर बी काय होत आहे? तर सम ए आर बी हे बरोबर होत आहे. असं नाही चालणार. जर इथं चुकीचं आहे तर इथं पण चुकीचं असलं पाहिजे. पण इथं काय होतंय? बरोबर होतंय. म्हणून हा तुमचा ईदर ऑर पेयर नाहीये. आता तिसरं पेयर कोणतं आहे सर? तिसरा पेयर आहे ते म्हणजे ऑल ए आर बी. आता मला सांगा जेव्हा मी ऑल ए आर बी बनवत आहे, ऑल ए आर बी बनवत असताना तुम्ही ए चा थोडा पार्ट बी नाही असं कसं म्हणू शकता? कारण की पहा, जेव्हा कम्प्लिटली ए तुमचा बी चा पार्ट बनलेला आहे तर थोडा पार्ट कसं नसणार आहे? कुणाचा? बी चा. कम्प्लिटली ए आहे ना बी चा पार्ट. तर बघा जेव्हा तुम्ही ह्याला बरोबर केलं तेव्हा हे चुकीचं होतंय. क्लिअर आहे? आता तुम्ही काय करताय? सम ए आर नॉट बी. ए चा थोडासा पार्ट काय आहे? ए चा थोडासा पार्ट काय बनला? बी बनला. ए चा थोडा पार्ट काय आहे? बी आहे. मला सांगा ऑल ए आर बी हे तुमचं बरोबर होत आहे का? बरोबर होणारच नाही. म्हणजे हे काय सर, हे जेव्हा बरोबर केलं तेव्हा दुसरं जे आहे ते चुकीचं होत आहे. तुमचं म्हणणं आहे सर मी आणखीन एक डायग्राम बनवतो. ठीक आहे, बनवा, मला काय अडचण नाही. तुम्ही काय करताय? हे कम्प्लिटली बी आहे आणि तुम्ही बनवला कम्प्लिटली ए ला. आता मला सांगा ऑल ए आर बी बी बनलं, पण सम ए आर नॉट बी कुठं होत आहे? तुम्ही किती पण डायग्राम ड्रॉ करा, हा स्टेटमेंट जो आहे जेव्हा तुम्ही ह्याला बरोबर करता हे नेहमी चुकीचं होईल आणि जेव्हा तुम्ही ह्याला ट्रू करत आहे तर हे नेहमी काय असणार आहे? हे चुकीचं होणार आहे. याचा अर्थ दोन्ही गोष्टी एकाच वेळेस बरोबर नसतात आणि दोन्ही गोष्टी एकाच वेळेस काय आहे? चुकीचे पण नसतात. म्हणून काय, एकतर हे बरोबर असेल किंवा हे बरोबर असेल. यालाच म्हणतात ईदर ऑरचा पेयर. तर हा तुमचा कॉन्सेप्ट होता. आता कुठलंच तुम्ही कन्फ्युजन करून घेऊ नका, कारण की हा कॉन्सेप्ट फार डिफिकल्ट असेल मे बी. आणि तुम्हाला जर सिलॉग्स बद्दल एक कंप्लीट चॅप्टर जर तुम्हाला पाहिजे असेल तर नक्कीच खाली कमेंट करून सांगा. मी ह्याच्यावरती एक चांगला व्हिडिओ जो आहे, एक वन शॉट मॅरेथॉन सारखं मी सिलॉग्सला पूर्णपणे शिकवेन. त्यासाठी तुम्हाला आधी कमेंट करावं लागेल. सगळे तुमचे जे डाऊट आहेत त्याला मी कव्हर करून देईन. भेटूयात पुढच्या व्हिडिओ. थँक्यू सो मच. बाय बाय. टेक केअर.